महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय जो ज्वलंत प्रश्न सध्या सुरू आहे त्या सध्याचं आरक्षण हे कायद्याच्या कचाट्यात सापडलेलं आहे। एकीकडे मनोज जरांगे पाटील हे सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीवर अडून बसलेले असताना दुसरीकडे शासन सध्याचे दिलेले आरक्षण हे कायद्याच्या सचोटीत टिकावे या दृष्टीने प्रयत्न करत असून शासन हे आरक्षण देण्यासाठी बांधील आहे, परंतु दिलेले आरक्षण हे कायद्यात टिकणारे असावे। अन्यथा पाठीमागील दिलेल्या आरक्षणाप्रमाणे ते सुप्रीम कोर्टात किंवा अन्य ठिकाणी ते न टिकता दिलेले आरक्षण हे कायमस्वरूपी मराठा समाजाला मिळावे या हेतूने शासनाचा प्रयत्न चालू आहे। त्याच धर्तीवर आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना एक निवेदन दिले। या निवेदनात आम्ही असे सध्याची शासन कुणबी प्रमाणपत्र देण्याची सध्याच्या पूर्वी जी मागील आठवड्यात जी समिती नेमली त्या समितीद्वारे जे 11,500 कुणबी प्रमाणपत्र किंवा कुणबी नोंदी असलेली कागदपत्र आढळली, त्या कागदपत्रांच्या आधारे त्या कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं शासनाने निर्णय घेतलेला आहे। त्याच धर्तीवर काल शासनाने जी निजामकालीन जी पूर्वी गावे आहेत त्या गावात मोहोळ तालुक्यातली 10-15 गावे ही निजामकालीन राजवटीत त्यांची नोंद होती, त्या गावातील कागदपत्रे दस्तावेज शोधण्याचे आदेश शासनाकडून आलेले आहेत, परंतु ते 10-15 गावाचाच दस्तावेज न मोजता मोहोळ तालुक्यातील सरसकट जी संपूर्ण 104-5 गावे आहेत त्या 104-5 गावातील संपूर्ण रेकॉर्ड रूममधले दस्तावेजची पूर्ण छाननी व्हावी व त्या छाननीतून ज्या जुन्या दस्तावेजावर किंवा खरेदी खतावर कुणबी या नोंदी आढळतील ते दस्तावेज तपासून त्याचा अहवाल शासकीय पातळीवर देण्यात यावा अशी आम्ही आग्रही मागणी आज तहसीलदार यांना केलेली आहे। त्या दस्तावेजमध्ये जे जुने दस्तावेज आहेत ते मोडी लिपीत आहेत, त्यामुळे मोडी लिपीतले सर्व कागदपत्रे ही सध्या त्याची मोडी लिपीतला अभ्यास असणारी जाणकार मंडळी ही शासन स्तरावरच आपल्याला पाहावयास मिळतात। ही पूर्ण जी शासकीय नोंदी असलेली किंवा कुणबी नोंद असलेले दस्तावेज हे पूर्ण मोहोळ तालुक्यातील रेकॉर्डमध्ये तपासून ते एकत्रित करून त्याची पूर्ण एकत्रित संकलन छाननी करून ते शासकीय पातळीवर त्वरित पाठवावी, जेणेकरून मोहोळ तालुक्यातील कुणबी नोंदी असणाऱ्या समाजाला प्रमाणपत्र मिळून त्या समाजाला कुणबी दाखला मिळण्यास मार्ग मोकळा होईल एवढी आशा आम्ही या निवेदनात ही करून आम्हाला एवढी आशा व्यक्त केलेली आहे व या निवेदनाद्वारे आम्ही एवढीच तातडीने या जुन्या रेकॉर्ड रूममधील कागदपत्राची छाननी व्हावी अशी आग्रहाची विनंती आम्ही आज तहसीलदार यांना केलेली आहे। तुम्ही कुणबी म्हटले आणि सरसकटही म्हटले आहात, त्यामुळे नेमकं कुणाला दाखला द्यावा शासनाने? सरसकट ही माननीय जरांगे पाटलांची मागणी आहे। कुणबी दाखला शासनाचा आहे की ज्या आजच्या रोजी आजच्या घडीला जो तातडीनं प्रश्न सुटण्यासारखा आहे की जे रेकॉर्ड जुन्या दस्तावेजावर कुणबी असे नोंदी आहेत, तर मराठा हा कुणबी, कारण मराठ्याचं दुसरं म्हणजे दुसरंही कुणबी म्हणजे जो कष्ट करतो, जो शेतात कष्ट करतो त्याला कुणबी हे पूर्वापरापासून त्याच्या नोंदी आहेत आणि त्या नोंदी असणाऱ्याला आता तातडीने शासन स्तरावर त्याचा मार्ग कुणबी नोंद असली की त्याला तातडीने प्रमाणपत्र देण्याचे काम शासन स्तरावरून होणार आहे। आणि जे सरसकट आहे ती माननीय जरांगे पाटलाची मागणी आहे की सरसकट करत असताना ते सरसकट देत असताना ते कायद्याच्या चौकटीत बसून देणं शासनाला क्रमप्राप्त आहे। नाहीतर परत उद्या निवडणुका समोर आहेत, मग परत प्रत्येक पक्ष हा भारतीय जनता पक्षाला टार्गेट करत आहे, त्यामुळे शेवटी काल जी सर्वपक्षीय बैठक बोलवली त्यात कुठल्याही पक्षाने की अशी कुठलीही एकतर्फी भूमिका मांडलेली नाही। शासनाच्या जी भूमिका आहे त्या सर्व शासनाच्या भूमिकेला पूरक अशीच भूमिका सर्व पक्षांनी घेतलेली आहे, जेणेकरून बाबा हे बरेचसे जुनी गावं आहेत ती पूर्वी हैदराबाद हे संस्थान होतं, त्या संस्थानामध्ये बरेचसे कागदपत्रे हैदराबाद संस्थानामध्ये गेलेले आहेत, त्यामुळे तिथली कागदपत्राची छाननी करावाच लागणार आहे। आणि बऱ्याचशा फार जुन्या आहेत, 40-50-60 वर्षाचा तो इतिहास आहे, तो जुनी 40-50 वर्षाची मागणी आहे। तुम्ही लगेच मागणी मराठा समाजाची जुनीच आहे, परंतु आज जो प्रश्न ऐरणीवर आलेला आहे त्यात काही जरी कोणी नाकारत नसलं तरी त्याला अप्रत्यक्ष त्या राजकारण त्यात शिरलेलंच आहे आणि
ते राजकारण केवळ फक्त हे जुन्या पक्षांना वाढून ठेवलेलं हे आहे आणि आज रोजी हे फक्त केवळ भारतीय जनता पक्षाला टार्गेट करण्याचं काम हे इतर पक्षांनी सुरू केलेलं आहे. कारण पाठीमागं ही आज जी मागणी करत आहे ती प्रत्येक पक्ष हा सत्तेत आहे. सत्तेच्या काळात नेहमी निवडणुका आल्यावरच हा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे आत्ता जो प्रश्न आहे त्याला राजकीय वास आहेच. त्यामुळे आमची एवढीच मागणी आहे की शासनाने दिलेली जी 2-3 अजून काय शासन काय सरळ अजून काही दिवसाची मागणी करत आहे ती मागणी ह्यासाठी करत आहे कागदपत्राची छाननी करून जास्तीत जास्त मराठा समाजातील व्यक्तींना ह्याचा लाभ व्हावा हाच उद्देश या पाठीमागचा शासनाचा आहे. आणि तशीच भूमिका काल सर्वपक्षीय नेते मंडळीच्या बैठकीमध्ये सर्व पक्षांनी सरकारला पूरक अशीच भूमिका घेतलेली आहे. त्यात काय वावगे नाही. त्यामुळे आमची अशीच मागणी आहे की माननीय जरांगे पाटील यांनी दिलेली सरकारने जी मागणी मागितलेली आहे तो वेळ द्यावा आणि माननीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार हे मराठा आरक्षण देण्यासाठी बांधील आहेत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून माननीय जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे व शासनाने दिलेल्या शब्दावर मान ठेवावा एवढी अशी मी विनंती आपल्याला या ठिकाणी करतो.